छत्रपती संभाजी महाराजांची वीरगाथा भाग 2 संघर्ष आणि नेतृत्व शिवाजी महाराजांनी संपूर्ण हिंदवी स्वराज्य उभं केलं, पण त्यांच्या निधनानंतर 1680 स्वराज्यावर मोठं संकट आलं। औरंगजेब दक्षिणेत स्वराज्य नष्ट करण्यासाठी आलेला होता। राजकारण आणि कारस्थानं यामुळे संभाजी महाराजांना सुरुवातीला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं। राज्याभिषेक आणि शत्रूंचा सामना शिवाजी महाराजांच्या निधनानंतर राजमाता सोयराबाई आणि काही सरदारांनी राजकारण करून राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा प्रयत्न केला, पण संभाजी महाराजांनी आपल्या धैर्याने आणि शौर्याने हा कट हाणून पाडला आणि 1681 मध्ये रायगडावर छत्रपती म्हणून राज्याभिषेक घेतला। संभाजी महाराजांनी गादीवर येताच पहिला मोठा संघर्ष मुघलांशी सुरू झाला। औरंगजेबाने भल्या मोठ्या फौजेसह स्वराज्यावर हल्ला केला, पण संभाजी महाराजांनी प्रत्येक युद्धात मुघलांना पराभूत केले। मुघल आणि पोर्तुगीजांवर जबरदस्त हल्ले संभाजी महाराज केवळ तलवारीचे नव्हे तर बुद्धीचेही योद्धा होते। त्यांनी मुघलांव्यतिरिक्त पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांच्याशीही संघर्ष केला। त्यांच्या कारकिर्दीत 12 वर्षे मुघल एकही मोठा विजय मिळवू शकले नाहीत। पुढील भाग संभाजी महाराजांची वीरमरणाची कहाणी भाग 3 मध्ये पुढील कथा सांगतो।